तरीकेने आपल्याला ऐकता येईल. ओव्हर टू यू सर. श्री मनीष दाभाडे, डॉक्टर शैलेंद्र देवळणकर आणि द इंडिया फ्युचर्स आयोजित न्यू महाराष्ट्र डायलॉग्स या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना माझा नमस्कार. या महाराष्ट्र चॅप्टरचं इंडियन फ्युचर्स या संस्थेच्या महाराष्ट्र चॅप्टरचं न्यू महाराष्ट्र डायलॉग्स या संस्थेचं उद्घाटन करण्याचा आज हा जो सोहळा आयोजित केलेला आहे ऑनलाईन, त्याबद्दल मी मनीष दाभाडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज आपल्याला एक अतिशय संवेदनशील अशा विषयावर बोलायचं आहे. आता इथे येत असताना माझ्या सचिवाने मला विचारलं की तुम्ही भगवा का घातलेला आहे, तर मी त्याला सांगितलं प्रभाकरला सांगितलं की भारत चीन संघर्षाबद्दल आपण बोलतो आहोत, त्यामुळे भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये जो भगवा आहे तो भगवा घालणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे, या भावनेतून मी आज भगवा ड्रेस घातलेला आहे. मित्र, आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत तो अतिशय संवेदनशील विषय आहे. आपण इंडिया चॅलेंज, द चायना चॅलेंज, इकॉनॉमिक ऍस्पेक्ट्स. खरं म्हणजे मी बोलणार आहे ते चीनने चालवलेल्या आर्थिक घुसखोरी त्या पैलूवरती मी विशेष करून बोलणार आहे. परंतु ते समजून घेण्यासाठी आपल्याला काही पार्श्वभूमी आधी समजावी लागेल. पार्श्वभूमी मी आधी समजावून सांगणार आहे आणि नंतर मुख्य विषयाकडे, हा देश आपल्या देशामध्ये कशा प्रकारची आर्थिक घुसखोरी सातत्याने करत आलेला आहे याचा परामर्श मी त्यानंतर घेणार आहे. अलीकडेच तुम्हाला गंमत माहिती आहे का की चीन आणि भारत यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले, त्याचं हे 17वं वर्ष आहे. आणि काही महिन्यांपूर्वी चीन इथे सगळीकडे सोहळा झाले, परंतु दिल्लीमध्ये जो मोठा सोहळा झाला, भारत चीन यांच्यामधल्या राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण झाल्याचा, त्याला प्रमुख पाहुणा म्हणून त्यांनी मला बोलावलेलं होतं. आणि त्यावेळी जी भावना होती की चीन आणि भारत हे एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप चांगलं आपापल्या देशासाठी खूप चांगलं आणि जगासाठी खूप चांगलं काम करू शकतात असं त्यावेळी वाटत होतं. मात्र अलीकडच्या काळात भारत चीन सीमेवर जे घडलं आहे आणि जे घडतं आहे त्या पार्श्वभूमीवर मगाशी देवळणकरांनी म्हटल्याप्रमाणे सर्वच भारतीयांच्या मनामध्ये अतिशय तीव्र भावना आहे. अनेक सूचना केल्या जात आहेत की चीनी फूडवर बंदी घाला किंवा चीनच्या सगळ्या वस्तूंवर बंदी घाला. मला असं वाटतं की अशा वेळी डोकं शांत ठेवून समतोल बुद्धीनं आपण निर्णय घेतले पाहिजेत. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता कामा नये, कारण ते आपल्याला खूप जड जाऊ शकतात. म्हणूनच या चर्चेमध्ये मला सुरुवातीला भारत आणि चीन यांच्यामध्ये जी आर्थिक संबंध आहेत किंवा ज्यांच्यामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे त्याचा आढावा घ्यायला मला आवडेल. सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे भारत आणि चीन हे जगातले सगळ्यात मोठे लोकसंख्या बहुल देश आहेत. सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेली नंबर 1 चायना, नंबर 2 भारत. आणि भारत आणि चीन यांची लोकसंख्या जर एकत्र केली तर एकंदरीत जगाच्या लोकसंख्येच्या 39% लोकसंख्या म्हणजे जवळजवळ 40% लोकसंख्या ही केवळ भारतीय आणि चिनी लोकांची आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे कोविड-19 हे पॅन्डेमिक येण्यापूर्वी, करोना महामारी जगभर येण्याच्या आधी जी परिस्थिती होती ती अशी होती की त्याच्या आधीची जवळजवळ 10 वर्ष जगातल्या सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था कोणत्या होत्या? पहिला चीन आणि दुसरा भारत. 2-3 वर्ष अलीकडे म्हणजे करोना महामारीने आपलं थैमान सुरू करण्याच्या 2 वर्ष आधीपर्यंत चीनला मागे टाकून भारत पुढे गेला होता आर्थिक
विकासाच्या दरामध्ये, आर्थिक विकासाच्या दरामध्ये भारताने पहिला नंबर पटकावला आणि मग दुसऱ्या नंबरवर चीन होतं. मात्र यावरून असं आपण कृपा करून समजू नका की भारत हा चीनच्या खूप पुढे आहे, आर्थिक दृष्ट्या खूप पुढे आहे. तसं असतं तर मला खूप आनंद झाला असता. दुर्दैवानं तशी परिस्थिती नाही. 1990 सालपर्यंत चीन आणि भारत यांची आर्थिक परिस्थिती जवळजवळ सारखीच होती. दोन्ही देशांमध्ये खूप गरिबी होती आणि काय म्हणता येईल, पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्नाचं प्रमाण या दोन देशामध्ये जवळजवळ सारखंच होतं. म्हणजे आपण दोघेही, हे दोन्ही देश सारखेच मागासलेले होते किंवा विकसनशील होते. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये एवढी झपाट्याने प्रगती चीनने केली. चीनने आर्थिक सुधारणा सुरू केल्या त्या 1978 साली. कुठल्याही प्रकारचा क्रायसिस नसताना त्यांनी आर्थिक उपाययोजना सुरू केल्या, सुधारणा सुरू केल्या. आर्थिक सुधारणा म्हणजे त्यांचं कम्युनिझम बाजूला ठेवून त्यांनी मार्केट ओरिएंटेड रिफॉर्म्स जे चालू केले. त्याचा परिणाम असा झाला की खूप वेगानं चीनची अर्थव्यवस्था वाढायला लागली. चीन हा जगातला एकमेव देश असा आहे की सातत्यानं 25 वर्ष चीनने 10% जास्त विकास गाठलेला आहे. दर वर्षाला 10%. पूर्वी अर्थतज्ञांना असं वाटत होतं की कुठल्याही देशाला 10% जास्त विकास सातत्यानं साधणं शक्य नाही. आज मी तिला अशी परिस्थिती आहे. भारताचाही विकास अतिशय चांगला झालेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्थिक विकासाचा वेग हा 1991 साली आपल्याकडे आर्थिक सुधारणा सुरुवात झाली. चीनने 13 वर्ष आधी सुरुवात केली. आपण त्या क्रायसिस शिवाय आपल्याकडे मोठं आर्थिक अरिष्ट आल्यानंतर आपण आर्थिक विकासाला प्राधान्य दिलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणांचं पर्व सुरू केलं, ज्याला आपण लिबरलायझेशन, पार्ट प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणतो, एलपीजी. ही सगळी प्रक्रिया आपण 1991 नंतर सुरू केली आणि आपला झपाट्यानं विकास झालेला आहे आणि हे वादातीत आहे. आणि विकासाचा वेग खूप उंचावला जरी असला तरी जर तुम्ही साईज ऑफ द इकॉनॉमी म्हणून पाहाल, म्हणजे चीनची आर्थिक साईज, आर्थिक वस्तुमान म्हणा किंवा भारताचं आर्थिक वस्तुमान याची जर तुलना केली तर दुर्दैवानं अशी परिस्थिती आहे की चीन हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या 5 पट मोठी अर्थव्यवस्था त्यांची आहे. म्हणजे पहा, 1990 साली दोन्ही अर्थव्यवस्था एकाच पातळीवर होत्या. आज मितीला चीनची अर्थव्यवस्था जी आपल्या 5 पट आहे. वस्तुस्थिती आहे, याचा कृपा करून विसर पडू देऊ नका. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा असा आहे की चीन आणि भारत या दोन देशांचे संबंध गेल्या 2000 वर्षापासून आहेत. आर्थिक संबंध म्हणजे सिल्क रूट पासून आजपर्यंत चीन आणि भारत यांचे संबंध आहेत. त्याला मध्ये गालबोट लागलं होतं 1962 साली आणि नंतर आता जे घडतं आहे त्यातून फार मोठं विश्वासघात झाल्याची भावना 62 साली आपली भारतीयांची झाली होती. त्यावेळी आपण हिंदी चीनी भाई भाई म्हणत होतो आणि आपली भावना झाली की आपल्या पाठीमध्ये सुरा खूप असण्यात आला, अशी आपली भावना झाली. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात तेच झालेलं आहे की चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतात आणि अनेक वेळा येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि खूप चांगला संवाद चालू होता. अशा परिस्थितीमध्ये आता अलीकडे जे घडलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे, यात शंकाच नाही. मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो की चीन आणि भारत यांची तुलना करताना गेल्या काही वर्षामध्ये आपला ट्रेड आधी थांबला होता 62 साल नंतर तो हळूहळू वाढायला लागला. आज मी तिला अशी परिस्थिती आहे, म्हणजे 2019 साली परिस्थिती अशी होती की भारत आणि चीन यांच्यामध्ये जो ट्रेड आहे त्याची संख्या, त्याची किती किमतीच्या वस्तू आयात आणि निर्यात होतात, व्यापार, परराष्ट्रीय व्यापार, फॉरेन ट्रेड हा किती आहे, तर तो 2019 साली होता 93
अब्ज US डॉलर्स. फार जास्त नाहीये पण आहे, सबस्टॅन्शियल आहे. त्यातली गोम अशी आहे की हा जो 93 बिलियन US डॉलर हा एवढा जो व्यापार आहे तो काय आहे. भारताने चीनला एक्सपोर्ट किती केलेला आहे? फक्त 18 अब्ज डॉलर, म्हणजे 18 बिलियन US डॉलर. चीन कडून भारताने किती विकत घेतलेला आहे? 2019 सालचा हा डेटा आहे. 75 बिलियन डॉलर. म्हणजे आता हे 18 बिलियन डॉलर आणि 75 बिलियन डॉलर याची टोटल केली तर एक्सपोर्ट इम्पोर्टची टोटल होते 93 अब्ज डॉलर. ती जागतिक व्यापाराची, ती या द्विपक्षीय जागतिक व्यापाराची पातळी आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मात्र याच्यामध्ये तुटीची बाजू आहे ती भारताची आहे. भारताकडून चीन 18 अब्ज डॉलर विकत घेतं आणि चीन कडून आपण 75 अब्ज डॉलरच्या वस्तू आणि सेवा आयात करतो. हा समतोल बिघडल्याचं लक्षण आहे. अलीकडच्या काळामध्ये याच्यामध्ये थोडासा फरक पडलेला आहे, मात्र पुरेसा फरक पडलेला नाही. चीनने सगळीकडेच मला तर असं वाटतं की चीनने गेल्या काही वर्षामध्ये एक नव वसाहतवादाची सुरुवात केली. म्हणजे पूर्वी युरोपियन देश जसे वसाहतवादी होते, म्हणजे ग्रेट ब्रिटनने जगावरती बऱ्याच भागावरती कब्जा केला होता. त्यांचं साम्राज्य इतकं मोठं होतं की तिथे सूर्य कधी मावळत नव्हता असं म्हणायचे. तर युरोपियन देशांनी जो वसाहतवाद एकेकाळी जोपासला होता त्याच नवीन रूपांतर सध्या एक प्रकारे चीनच्या वसाहतवादामध्ये आपल्याला दिसून येते. निदान ज्याचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला दिसून येऊ शकतो. चीनने सगळीकडे पाय रोवलेले आहेत जगभरात. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष चाललेला आहे. नंबर 1 कोण होणार यासाठी हा संघर्ष आहे, लक्षात घ्या. आज जागतिक पातळीवरती अमेरिकेनंतर चीनचा नंबर लागतो, परंतु काही वर्षामध्ये चीन अमेरिकेला मागे टाकणार आहे आणि म्हणूनच चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये मोठा आर्थिक संघर्ष चाललेला आहे. चीनने आफ्रिकेमध्ये किती मोठा पाय रोवलेला आहे तुम्हाला कल्पनाही करता येणार. चीनने लॅटिन अमेरिकेमध्ये किती मोठा पाय रोवलेला आहे ती आपल्याला माहिती नाही, पण खूप मोठ्या प्रमाणावर झालेला. सगळीकडे चीनने घुसखोरी केलेली आहे आणि ही करत असताना कुठलीही पर्वा न करता. आता आपल्या दोघांच्या परफॉर्मन्स मध्ये फरक आहे मान्य, परंतु तुम्ही कृपा करून लक्षात घ्या की चीनमध्ये कोणालाही जे सत्तेवर असतील त्यांना कोणालाही उत्तर द्यावं लागत नाही. त्यांना कोणी राब विचारणार नसतं. तिथे लोकशाही अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे आपल्याकडे जसे कुठल्याही निर्णय प्रक्रियेला वेळ लागतो तसं तिथे भानगडच नाही. तिथे तात्काळ निर्णय आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी. म्हणजे उठाव झाले नाहीत असं नाही. तियानंमेन स्क्वेअरचा उठाव झाला होता त्यावेळेस, पण तो चिरडून टाकण्यात आला. सध्या हाँगकाँगचा संघर्ष चाललेला आहे मोठा आणि तो चिरडून टाकण्याचा प्रयत्न आहे चीनचा. आणि सगळीकडे असं घुसण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्या भारताच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रीलंकेमध्ये त्यांनी मोठा लष्करी तळ स्थापन केलेला आहे. कोलंबोच्या बाजूला फार मोठा लष्करी तळ. नेपाळ अलीकडच्या काळामध्ये नेपाळला जो कंठ फुटलेला आहे आणि नेपाळने काय काय दावे करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला वाटतं का हे नेपाळने स्वतःहून केलेलं आहे? त्याचा करता करविता कोण असू शकेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. नेपाळशी आपली मैत्री तर अनेक वर्षांची आहे, मात्र हे होत आहे हा योगायोग नाही. इराण बरोबर चीनने मैत्री केलेली आहे आणि भारताला शह देण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या बाजूने घेरण्याचं काम हे सुरू आहे. आणि आपल्या इथे या बॉर्डरवरती सुद्धा पूर्वी डोकलाम झालं होतं, आता अलीकडे नवीन ठिकाणी हा मोठा क्रायसिस म्हणजे संघर्ष समोरासमोर सामने येऊन पहिल्यांदा एकही गोळी झाडली गेलेली नसली तरी हँड टू हँड कॉम्बॅट ज्याला म्हणतात ते झालेलं आहे. यातनं आपल्याला असं दिसतं की सगळीकडेच चीनने पाय पसरण्याचं सुरू केलेलं आहे. त्यांची काय जी ग्रँड व्हिजन आहे म्हणजे पूर्ण जगामध्ये नुसतं नंबर 1 व्हायचं असं नाही, परंतु
त्यांचा प्रभाव सगळा जगभर असला पाहिजे असं त्यांचं जे स्वप्न आहे त्याचा एक भाग म्हणून त्यांनी आपल्याकडे घुसखोरी चालू केली. मात्र मला सांगा, अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की भारत ठामपणे आपल्या बाजूवर उभा राहील. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण लष्करी सामर्थ्याचा जर विचार केला तर त्याचं लष्करी सामर्थ्य आपल्यापेक्षा 10 पट जास्त असेल, परंतु तरी भारत स्वाभिमानानं उभा राहिला की आम्ही याच्या पुढे तुम्हाला येऊ देणार नाही. मला असं वाटतं की सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि अमेरिकन सरकारने आपलं विशेष कौतुक केलेलं आहे. जगामध्ये सगळीकडे आपलं कौतुक चाललेलं आहे. कारण जिथे जिथे चीनची घुसखोरी होते आहे त्याच्या विरुद्ध उभं राहण्याची ताकद तिथल्या लोकल शक्तींमध्ये नाही. मग इथे मात्र आपण ठामपणे उभे राहिलो आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. ही आत्ताची परिस्थिती आहे, राजकीय किंवा लष्करी परिस्थिती. आता आपण आर्थिक याच्याकडे बोलूया. तुम्ही पाहाल तर माझा असा दावा आहे आणि गेली 2 वर्ष या विषयावरती मी काम केलेलं आहे आणि पार्लमेंटमध्ये एक विधेयक सुद्धा सादर केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला मुद्दाम सांगतो. चीनने आर्थिक क्षेत्रामध्ये घुसखोरी कशी केलेली तुम्ही पहा. पूर्वी आपण पाहत होतो की चीनी माल यायचा आणि अजूनही येतो आहे अलीकडच्या काळापर्यंत, आणि त्यांनी भारताच्या मार्केटला लागणारं सगळं काही पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, ते इतके कॉम्पिटिटिव्ह आहेत, म्हणजे स्पर्धात्मक इतके आहेत की मार्केटचा ताबा घेण्यासाठी त्या पडेल प्राइसेस घेतात, तोटा सहन करतात मार्केट शेअर मिळवण्यासाठी. आणि एकदा मार्केट शेअर मिळवला की मग किंमत वाढवता येते. ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आणि ती स्ट्रॅटेजी आहे म्हणजे त्यांनी इतके प्रयत्न केले की आपल्याकडे जे गोल्ड कॉइन असतात, लक्ष्मीचे गोल्ड कॉइन सुद्धा चीनमध्ये चीनमधून आयात केले जात होते. तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू पुरवण्यात, दिवाळीतले आकाश कंदील आपला सण आहे, दिवाळीचे आकाश कंदील तिकडनं यायला लागले होते. म्हणजे एक वेळ अशी आली होती की सगळ्या अशा मोठ्या प्रमाणात डम्पिंग, त्याला डम्पिंग म्हणतात, ते प्रयत्न चालू होते. आता त्यांनी मोर्चा जरा वेगळीकडे वळवलेला आहे. आता त्यांनी मोर्चा वळवलेला आहे तो वित्तीय क्षेत्रावर. ते कसं होतं पहा. म्हणजे आता चीन सरकारने अलीकडेच एक नियम केलेला आहे की चीनमध्ये ज्या मोठ्या कंपन्या आहेत, अलिबाबा सारखी, अलिबाबा ही सगळ्यांना माहिती असलेली जगातली फार मोठी कंपनी, अलिबाबा सारख्या कंपनी सगळ्यात असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांच्या संचालक बोर्डावर, संचालक मंडळावर चीनी कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य असलाच पाहिजे. हा पहिला भाग. कट कसा आहे पहा. म्हणजे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य हा चीन मधल्या अलिबाबा सारख्या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संचालक मंडळावरती आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अलिबाबा सारख्या कंपन्यांनी काय करायचं, भारतासारख्या देशामधल्या वित्तीय संस्था विकत घ्यायच्या किंवा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची. आता त्यांना बँकेचा लायसन्स मिळणार नाही. एनबीएफसीचा लायसन्स मिळाला म्हणजे नॉन बँक फायनान्स कंपनीचा लायसन्स मिळायला आणखी वेळ लागेल. त्यांनी सोपी आयडिया केली. त्यांनी भारतीय कंपनीमध्ये पेटीएम मध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्ट केली. पेटीएम मध्ये माझ्या माहितीप्रमाणे 60% कंट्रोलिंग इंटरेस्ट जो आहे तो वेगवेगळ्या चिनी कंपन्यांचा आहे, इन्क्लुडिंग अलिबाबा. हे त्यांचं मॉडेल आहे. म्हणजे पहिला भाग, चिनी कम्युनिस्ट पार्टीने अलिबाबा सारख्या कंपनीमध्ये संचालक मंडळावरती भाग घेणे. दुसरा भाग, अलिबाबा सारख्या कंपनीने भारतासारख्या देशामधल्या वित्तीय कंपन्या विकत घेणे. तिसरा भाग की पेटीएम सारख्या कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे एनबीएफसी साठी, नॉन बँक फायनान्स कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन साठी, पंजीकरण करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव द्यायचा. आणि ते प्रपोजल अप्रूव्ह झालं तर काय होणार आहे, तर असं होणार आहे की भारतीयांचा खूप मोठ्या प्रमाणावरचा पर्सनल डेटा हा चिनी कंपनीला आणि चिनी कंपन्यांच्या मार्फत हा
चीनी सरकारला, चीनी कम्युनिस्ट पार्टीला प्रोव्हाइड केला जाऊ शकतो. म्हणजे तुमची माझी खाजगी माहिती, तुम्ही पहा पेटीएम तुम्हाला नेहमी खूप प्रश्न विचारत राहते, खूप काही गरज नसते त्याची, पण हे प्रश्न विचारत राहते का? माहिती हा मोठा खजिना आहे आणि हे मोठं अस्त्र आहे. ते ही माहिती गोळा करण्याचं काम अशा प्रकारे होत आलेलं आहे. आणि म्हणजे इन्व्हेस्टमेंट तर करायचीच, परंतु त्या योगे या सगळ्या वित्तीय माहिती, पर्सनल आणि वित्तीय माहितीवर तुम्ही कल्पना करा, चीनचे आपल्याकडे अनेक मोबाईल फोन्स आहेत आणि सारख्या आपण जाहिराती पाहतो आणि आपले जाहिरातीची बातमी म्हणून सगळे वर्तमानपत्र बातम्या छापतात, नवीन मॉडेलच्या वैशिष्ट्य काय, सरळ सरळ पैसे घेऊन छापलेल्या त्या बातम्या असतात. हा त्यांच्या प्रचाराचा भाग आहे. नाव या ज्या कंपन्या आहेत, तुम्हाला कल्पना येणार नाही, या सगळ्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये स्पायवेअरचं ऍप असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अजिबात नाकारता येत नाही. त्यातनं काय होतं, तुमची प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक हालचाल त्यांना कळू शकते. आता तुम्ही कल्पना करा की आपल्या आर्मीमध्ये, आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्या आपल्या ठिकाणी जर सगळ्या अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोन मध्ये जर स्पायवेअर असेल आणि त्यातली माहिती, त्यांच्या हालचालीची बित्तम बातमी जर परदेशी देशांना कळणार असेल, तर कुठली स्ट्रॅटेजी आपण घेणं हे धोकादायक ठरणार आहे. आणि हा फार, आणि हे झालेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पठाणकोटचं ज्यावेळी प्रकरण झालं 2018 साली, त्या पठाणकोट प्रकरणाच्या आधी पाकिस्तानने एक ऍप तयार करून भारतामध्ये हनी ट्रॅप करून मिलिटरीच्या लोकांना त्यात इन्व्हॉल्व्ह केलं होतं. आणि त्या ऍपद्वारे भारतीय सेनेमधल्या अनेक अधिकाऱ्यांची बित्तम बातमी ही तिकडे पोहोचवली जात होती. त्यामुळे अशी ही सगळी माहिती असली तर हल्ला करणं सोपं जातं, स्ट्रॅटेजी ठरवणं सोपं जातं. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर ही जी प्रक्रिया आहे म्हणजे पहिल्यांदा चीनी कम्युनिस्ट पार्टीने अलिबाबा सारख्या कंपनीमध्ये संचालक मंडळाला स्थान घेणे, नंतर त्या कंपनीने पेटीएम सारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे, तर पेटीएमने नंतर रिझर्व्ह बँकेकडे जाणे एनबीएफसीचं लायसन्स मिळवण्यासाठी, आणि ते लायसन्स मिळालं की भरपूर मोठी इन्फॉर्मेशन, मोठा डेटा उपलब्ध होऊ शकतो, तो परदेशी पास ऑन करणं. हे आपल्याला माहिती नाहीये का? हे माहित आहे. आणि याच्या विरुद्ध पार्लमेंटमध्ये मी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे, अनेक वेळा. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विस्ताराने माझी चर्चा या विषयावर झाली. किंबहुना त्यांनी नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझरच्या लोकांशी सुद्धा माझी चर्चा केली. सुरेश प्रभूंनी कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये एक चर्चा आयोजित केली होती की याचा आपल्याला काय करता येईल, की याचं कसं काय थांबवता येईल. आणि ही चर्चा उच्च पातळीवर चालू असताना मी असा विचार केला की अधिकृतपणे बिलच मांडायचं आणि आपल्या राज्यसभेमध्ये पूर्ण चर्चा घडवून आणायची. मी पंतप्रधानांची परवानगी घेऊन, ते म्हणाले बहस करने में कोई हर्ष नहीं है, परवानगी घेऊन ज्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात, तसं मी प्रायव्हेट मेंबर बिल राज्यसभेमध्ये मांडलं. 6 डिसेंबर 2019 ते मांडलं. आणि नंतर त्याच्यावरती विस्तृत चर्चा 13 मार्चला, म्हणजे लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी 1-2 आठवडे, 10 दिवस आधी 13 मार्चला त्याच्यावर 2.5 तासाची चर्चा झाली आणि सगळ्या पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. सरकारी पक्षाने पाठिंबा दिला. पण त्यावेळी सरकारी पक्षाची भावना काय होती की आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट हवी आहे. आपल्याला, मी काय केलं होतं बेसिकली, हा जो प्रकार आपल्याकडे घडला ना, एक्झॅक्टली तोच प्रकार अमेरिकेमध्ये घडला. अमेरिकेमध्ये 2016 साली मनीग्राम नावाची एक कंपनी आहे. आपल्याकडे पेटीएम आहे तसं तिकडे मनीग्राम. त्या मनीग्राम मध्ये लक्षावधी लोकांची गुंतवणूक आहे. अलिबाबाने मनीग्राम विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि बराच चर्चा झाल्यानंतर अमेरिकेतल्या दोन्ही मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन सांगितलं की नाही, आपण चीनला ही कंपनी विकत घेऊ देता कामा नये.
द्यायची नाही म्हणजे नाही. काय याचं अधिकृतपणे कारण देण्यात आलं आणि दोन्ही मोठ्या पक्षांनी म्हणजे त्यांनी राजकारण बाजूला ठेवलं, परंतु त्यांनी डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन या दोघांनी अशी भूमिका घेतली की हे होता कामा नये. कारण हे जर झालं तर आपल्या म्हणजे त्यांच्या अमेरिकन नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा आणि वित्तीय माहितीचा खजिना हा परकीय शक्तीला उपलब्ध होईल, ज्याचा वापर ते कसा करतील याबद्दल आपण काहीही कंट्रोल करू शकत नाही. आणि म्हणून आपण ते करता कामा नये म्हणून त्यांनी 2017 साली एक कायदा केला. त्या कायद्यामध्ये असं म्हटलं होतं की अमेरिकेत येणारी जी वित्तीय क्षेत्रात येणारी जी गुंतवणूक आहे, वित्तीय क्षेत्रात येणारी जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक आपण पारखून घ्यायची. म्हणजे त्या गुंतवणुकीला नॅशनल सिक्युरिटीचा काय अँगल आहे त्या दृष्टीने ती तपासून नंतरच तिला परवानगी द्यायची. असा कायदा त्यांनी केला 2017 साली. त्या कायद्याचं रूपांतर मी त्यामध्ये योग्य ते फेरबदल करून आणि आपल्या देशातल्या मोठ्या कायदेपंडितांना सल्लामसलत करून मी प्रायव्हेट मेंबर बिल, कारण मी कुठल्याही पक्षाचा नाही म्हणून मी प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं आणि त्याच्यावरती विस्तृत चर्चा झाली. आणि त्यामध्ये असं सुचवलेलं आहे की फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याला हवी आहे, बट ऍट व्हॉट कॉस्ट. फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याला नको आहे असं नाही. नॉट दॅट आय एम अगेन्स्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परंतु ऍट व्हॉट कॉस्ट. तुम्ही पहा, आणि मी ते राज्यसभेत सांगितलं जे रेकॉर्ड वरती आहे आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळू शकतो राज्यसभा टीव्हीवरती. त्यावेळी मी अशी भूमिका घेतली की आपल्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हवी आहे, परंतु आपण एवढे गरजू नाही की आपण काही विचार न करता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण घेऊ. आपल्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती येते? 2019 साली आपल्याकडे 50 अब्ज डॉलर्स, 50 अब्ज डॉलर एवढी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आली 2019 साली. आता कोविडमुळे या वर्षी जरा थोडीशी कमी होणार आहे, परंतु 50 अब्ज डॉलर आहे. भारताचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह काय आहे? फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत आज मितीला भारताचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत 487 अब्ज US डॉलर. तुम्ही लक्षात घ्या 1991 साली ज्यावेळी आपल्या देशावर फार मोठं अरिष्ट आलं होतं त्यावेळी आपल्याकडे फक्त 1 अब्ज डॉलर उरले होते. आज तिला आपल्याकडे 487 अब्ज डॉलरचा खजिना आहे. परकीय चलनाची गंगाजळी आहे आणि दिस इज अ वॉर चेस्ट. मी म्हणून असं आर्ग्युमेंट केलेलं आहे की वी आर नॉट डेस्परेट, पण आपण काय करतो आहोत? बरं, तुम्ही असा विचार करा. मी त्याचं उदाहरण दिलं पार्लमेंटमध्ये, राज्यसभेमध्ये मी ते उदाहरण दिलं की चीन त्यांच्या वित्तीय क्षेत्रामध्ये किती लोकांना अलाव करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, चीनच्या वित्तीय क्षेत्रामध्ये परकीयांना प्रवेश नाही. त्याच्यावरती त्यांनी सिलिंग घातलेलं आहे 1.5%. 1.5% जास्त शेअर त्यांच्या वित्तीय क्षेत्राचा कोणालाही उपलब्ध नाही, परवानगी नाही. आपल्याकडे काय परिस्थिती आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल, परंतु आपल्याकडे NBFC मध्ये गुंतवणूक करायची असेल, फायनान्शियल कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यावरती काय मर्यादा असावी? त्याच्यावरती मर्यादा आहे की प्रायव्हेट बँकांवरती मर्यादा आहे. प्रायव्हेट बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप कठीण असतं, फार जास्त. म्हणजे सिंगल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर कॅन पुट नॉट मोर दॅन 10%, आणि सगळे फॉरेन चे लोक एकत्र केले, परकीय एकत्र केले तर 74%. हे लिमिट आहे. कशावरती? प्रायव्हेट बँकांवरती. NBFCs वरती किती लिमिट आहे? 0. आओ जाओ घर तुम्हारा. आणि त्यातून आपण काय केलेलं आहे? त्यातून आपण ऑटोमॅटिक सूट नावाची एक भानगड केलेली आहे. म्हणजे काय, नॉर्मल इन्व्हेस्टमेंट घेईल
ती एका विशिष्ट कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेने जर अप्रूव्ह केली नाही तर त्याला ऑटोमॅटिकली अप्रुव्हल दिलं जातं. ही परिस्थिती बदलायला पाहिजे आणि आपल्याकडच्या वित्तीय संस्थांमध्ये खासगी बँकांवरती जशी बंधनं आहेत तशी बंधनं असली पाहिजेत. 10% फॉर इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर अँड 74% फॉर टोटल इन्व्हेस्टर, अशी मी भूमिका मांडली होती. आणि परकीय इन्व्हेस्टमेंट जी येईल, परकीय गुंतवणूक जी येईल, तिचं राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं मूल्यमापन करण्यासाठी एक हाय पॉवर्ड कमिटी असली पाहिजे आणि ते मूल्यमापन करून त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच ती परकीय इन्व्हेस्टमेंट, वित्तीय क्षेत्रातली परकीय इन्व्हेस्टमेंट आपण अलाव केली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मांडली होती. त्यावेळी सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र सरकारी पक्षाने अशी भूमिका नाही, आपल्याला डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, आपल्याला विकासाचा वेग वाढवण्यासाठी वगैरे वगैरे गरज आहे, आपण अशी बंदी आणू शकत नाही, नवीन बंधनं आपण क्रिएट करू शकत नाही वगैरे, अशा प्रकारचा युक्तिवाद सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी केला. त्यानंतर काय झालं, त्यानंतर असं झालं की ज्यावेळी HDFC बँकेमध्ये चीनने 1% शेअर घेतले, 1% शेअर घेतले HDFC बँकेमध्ये, त्यावेळी सगळे खडबडून जागे झाले. कारण त्यांना ते चिन्ह दिसलं, पुढची पावलं त्यांना दिसायला लागली, पुढची स्ट्रॅटेजी चीनची दिसायला लागली. आणि ताबडतोब मी आनंदाने तुम्हाला सांगू इच्छितो की ताबडतोब सरकारने पावलं उचलली आणि परकीय गुंतवणुकीवरती बंधनं आणली. ज्या प्रकारची प्रस्ताव केली होती प्रकारची बंधनं आता आलेली आहेत आणि काही येऊ घातलेली आहेत. मात्र आव जाव घर तुम्हारा ही जी आपली पूर्वीची वृत्ती होती, ती भिकाऱ्याला शोभेशी वृत्ती होती, त्याची आपल्याला गरज नाही. आपल्याकडे $487 अब्ज एवढी परकीय चलनाची गंगाजळी आहे. दर वर्षाला आपल्याला $50 अब्ज ही परकीय गुंतवणूक आपल्याकडे येते आहे. आपल्याला त्याची गरज नाही, आणखीची गरज आहे, परंतु त्याची किंमत देऊन आणि त्यानंतर आता चीन बरोबरचा हा संघर्ष सुरू झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मध्ये एक काय म्हणता येईल, या सगळ्या गोष्टींमध्ये एक सुसंगत, एक संगती आहे. याच्यामध्ये एक कॉमन थ्रेड इज रनिंग थ्रू ऑल ऑफ दॅट आणि ज्याची माहिती प्रत्येक भारतीयाला असली पाहिजे. म्हणूनच हे सगळं समजावून सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं माझं सुरुवातीचं विवेचन मी इथे थांबवणार आहे आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. शैलेंद्रजी, मनीषजी. नमस्कार सर, थँक्यू व्हेरी मच. आवाज येतोय सर? हो, अगदी लाऊड अँड क्लिअर. येस या फॅन्टास्टिक सर. आय मीन तुम्ही अप्रतिम जे मुद्दे मांडलेले आहेत, एस्पेशली द होल हिस्ट्री ऑफ आय मीन वेअर एक्झॅक्टली हे गोष्टी कुठनं सुरू झाले, खास करून 91 सालापासून जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स प्रोग्राम इंडियाने इनिशिएट केला. आणि आय थिंक आपण फार जे आपण सुरुवातीला मांडलं की नाही, फार इमोशनल न होता ऍक्च्युली समजण्याची गरज आहे की वेअर वी आर प्लेस्ड इकॉनॉमिकली, व्हॉट इज द ट्रेड डिफरन्शियल. जे तुम्ही म्हटलं की $93 बिलियन जो बायलॅटरल ट्रेड आहे, त्याच्यामध्ये $75 बिलियन वी आर इम्पोर्टिंग फ्रॉम चायना. दॅट्स अ ह्यूज नंबर. अँड आय थिंक मागच्या काही वर्षांपासून प्राईम मिनिस्टर मोदी हे एक मोठा प्रश्न घेऊन शी जिनपिंगशी बोलतात की नाही, दिस हॅज टू बी अड्रेस्ड. हा कसा कमी करता येईल, आणि ऍक्च्युली त्याच्यावर फार कमी मुवमेंट आपल्याला चीनकडून दिसत आहे. हे फार महत्वाचे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत. आणि स्पेशली जे चायना एक्झॅक्टली करते काय इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टिंग इन इंडिया इन द फायनान्शियल मार्केट्स. आय थिंक दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. अँड लुक ॲट व्हॉट चायना इज डुईंग. एक्झॅक्टली जसं तुम्ही म्हटलं की जे कॅप त्यांनी सीलिंग करून ठेवलेलं आहे, दॅट इज द लेवल ऑफ डिफरन्स विच इंडिया अँड चायना आर हॅव्हिंग. आय थिंक दॅट्स अ वंडरफुल, म्हणजे फार एकदम अप्रतिम. म्हणजे मला नाही वाटत की एवढं घडणारी गोष्ट आहे, सॉरी घडणारी गोष्ट आहे. बिलकुल बिलकुल सर. आणि इट इज व्हेरी सरप्राइझिंग की आधी या गोष्टींवर कसा म्हणजे आय मीन हाऊ डिड इंडिया मिस इट आउट. दॅट रिमेन्स अ व्हेरी सरप्राइझिंग. अँड ऑब्व्हियसली आय कम्प्लिटली अंडरस्टँड की भारताला एक FDI ची गरज आहे फॉर इट्स ओन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट.
that is there. But I think you really hit it at the right places in terms of identifying what are the sources of these investments, ते कुठे जात आहेत, कसे होत आहेत, आणि मेन त्याचे परिणाम काय होतील. आय थिंक दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट बेसलाईन. फॅन्टॅस्टिक, एक्सलंट लेक्चर सर. थँक यू व्हेरी मच. बिफोर वी मूव्ह टू अदर पार्टिसिपंट्स, 2-3 प्रश्न माझे सुद्धा आहेत, अँड आय विल अब्यूज मनीष सर माझं पण आहे. तर आपण एक एक करून येऊया. जरूर आपण हे करूया. पहिले जसं नॉर्मल फॉर्मॅट असतो की मी आपण सुरू करूया प्रश्न उत्तरांना, आणि त्याच्यानंतर शैलेंद्र सर विचारतील, अँड देन वी ओपन अप. मग आपण बाकीचे जे पार्टिसिपंट्स आहेत मॅक्झिमम लोकांना संधी देण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात सर मला हे विचारायचं की एक इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये जे डिसिजन मेकर्स मध्ये एक मोठा डिबेट चालू आहे की डिकपलिंग, जे आपण म्हणतोय की हे शक्य आहे का वेगळ्या म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा ही मोठी एक स्ट्रॅटेजिक डिबेट चालू आहे, युरोपियन युनियन मध्ये चालू आहे, आणि भारतामध्ये पण काही प्रमाणावर म्हटलं जात आहे की इन्क्लुडिंग वन ऑफ द मेजर पॉलिसी इनिशिएटिव्ह वॉज बॅनिंग ऑफ चायनीज ऍप्स, जे 59 ऍप्सला बॅन केलं. तर हा डिकपलिंगचा मुद्दा मला वाटतोय की हाऊ विल दॅट रिअली, कॅन दॅट रिअली बी पॉसिबल? दॅट इज नंबर 1 इश्यू. आणि नंबर 2 इश्यूज ऑब्विसली जे चायना आता करीत आहे साऊथ चायना सी मध्ये विजवी भारताशी जे आहे, किंवा युरोपियन युनियन मध्ये ऑस्ट्रेलियाला खुलेआम धमकी देत आहे. तर एक जनरली आहे की हे काही काही जे देश आहेत ते जे आपले सप्लाय चेन्स आहेत त्यांना चायनेतनं बाहेर घेऊन जायचे आहेत. तर इंडिया त्याच्यासाठी काय करू शकतो टू अट्रॅक्ट मोर अँड रिअली मूव्ह? कारण देर इज अ डेफिनेट इंटरेस्ट फ्रॉम जपान, जसं मी म्हटलं, किंवा US आहे, किंवा इवन सम साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज, की त्यांना आता थोडी चायना बद्दल वाटतं की नाही, आता चायना इज कम्प्लिटली अनरिलायबल, अँड स्पेशली क्रिटिकल स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीज मध्ये वी नीड टू मूव्ह सप्लाय चेन्स आउटसाइड ऑफ चायना. आणि इनफॅक्ट इंडिया ऑब्विसली इज थिंकिंग ऑफ द सेम लाईन्स. तर तुम्हाला काय वाटतं की भारताने काय पॉलिसीज एक म्हणजे काय असू शकतात की ज्याच्याने ते अट्रॅक्ट होतील टू मूव्ह टुवर्ड्स इंडिया? इफ यू कॅन आन्सर दॅट सर प्लीज. फार चांगला प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो. प्रश्नाची उत्तर मी ब्रीफ देणार आहे कारण आपल्याला बरेच प्रश्न घ्यायचे. दुसरा प्रश्न असा आहे की चीन मधून जे उद्योग बाहेर जाऊ इच्छितात त्यांना आपण आपल्याकडे अट्रॅक्ट कसं करून घ्यायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या विषयावरती मी राज्यसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता, ज्याचं गुळमुळीत उत्तर मला देण्यात आलं की वास्तविकता अशी आहे की आपल्याकडे ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये खूप सुधारणा गेल्या काही वर्ष झाली, खूप सुधारणा, तरी सुद्धा आपण तेवढे कॉम्पिटिटिव्ह अजून झालेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चीन मधून ज्या कंपन्या बाहेर येत आहेत ना, त्या आपण चीनच्या इतक्या जवळ आहोत जिओग्राफिकली, तर आपल्याकडे त्या नॅचरली आल्या पाहिजेत. अनलेस देयर इज समथिंग रॉंग. त्या आपल्याकडे फार कमी प्रमाणात आलेल्या आहेत किंवा आल्या होत्या, आता सुरुवात होते आहे. जिओचं वगैरे आपण तुम्ही वाचलं असेल. बऱ्याचशा कंपन्या अमेरिकेसारख्या अमेरिकन कंपन्या किंवा युरोपियन कंपन्या चीन मधून ज्या बाहेर पडतायत त्यापैकी मॅक्सिमम कंपन्या कुठे गेल्या असतील? नंबर 1 इज मेक्सिको, नंबर 2 इज थायलंड, नंबर 3 इज व्हिएतनाम, नंबर 4 इज बांगलादेश. आपल्याकडे फार कमी आलेले आहेत. याच्यासाठी आपण काय म्हणता येईल त्याला इंट्रोस्पेक्शन, आपण स्वतःशी विचार केला पाहिजे की हे का होत आहे. माझ्याकडे अजूनही ईज ऑफ डुईंग बिझनेस सुधारायला खूप वाव आहे. पण खूप मोठी अचीवमेंट केलेली आहे. आपण 100 पॉइंट पर्यंत आलेलो आहोत, परंतु आणखी खूप पुढे जाण्याची आवश्यकता आहे. पूर्व आशियातल्या छोट्या छोट्या देशांना जे जमलं ते आपल्याला जमलं पाहिजे, आणि ते जमण्यासारखं आहे असं मला वाटतं. पण त्यासाठी खूप काम करावं लागेल. सध्या आलेल्या कोविडमुळे हे सगळंच डिस्टर्ब झालेलं आहे. मात्र चीन बद्दल आता जगभरात अविश्वासाचं वातावरण आहे आणि चीन मधून बरेचसे उद्योजक बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत. त्यांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आपण वेगळी उपाययोजना केली पाहिजे, त्याचं उत्तम प्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे. नुसत्या घोषणा करून उपयोग नाही, परंतु ही संधी आहे, ही संधी आपण सोडता कामा नये. पहिला प्रश्न तुमचा होता डिकपलिंगचा. डिकपलिंग इज नॉट पॉसिबल. कम्प्लीट डिकपलिंग इज नॉट पॉसिबल.
नॉर इट इज ऍडवायझेबल. असं आहे की डिकपलिंग म्हणजे काय, की आपण सवता सुभा आपल्या देशाचा ठेवायचा, तो आपल्याला किंवा जगातल्या कुठल्याही देशाला ठेवता येणार नाही. पूर्णपणे सवता किंवा ऑलमोस्ट पूर्णपणे सवता सुभा असलेले दोनच देश जगात आहेत बरं का. एक नॉर्थ कोरिया आणि दुसरा म्यानमार. आता हे दोन्ही देश कोणत्याही देशाचे आदर्श आहेत असं म्हणता येणार. त्यामुळे आदान प्रदान झालीच पाहिजे, मात्र ही आदान प्रदान होत असताना ती आपल्याला अन्यायकारक होऊ नये यासाठी आपण दक्ष राहणं गरजेचं आहे. मोदीजींनी सांगितलेल्या आत्मनिर्भरतेचं रहस्य त्याच्यामध्ये आहे. देवाणघेवाण करायची नाही अशातला भाग नाही, परंतु स्वाभिमान राखून आपल्या हिताला बाधा येऊ न देता देवाणघेवाण करायची, हा मी लावलेला आत्मनिर्भरतेचा अर्थ आहे. त्यातले अनेक देश तसंच प्रयत्न करतायत, परंतु कम्प्लीट डिकपलिंग, की तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करा आणि आम्हाला काय पाहिजे ते आम्ही करू, आम्ही स्वयंपूर्ण होऊ, सगळं काही आम्ही इथेच क्रिएट करू, या भ्रमात आपण राहता कामा नये. ते व्यवहार्य नाही आणि व्यवहारात आणलं तरी ते संयुक्तिक होणार नाही अशी माझी भावना आहे. थँक्यू सर. नरेंद्र, आपण काय प्रश्न विचारू इच्छितात सरांना? हो नक्कीच. नरेंद्र जाधव सर, मी प्रथम तर अत्यंत मनपूर्वक आपलं अभिनंदन करू इच्छितो की आज महाराष्ट्रातल्या जनतेला एक गोष्ट पहिल्यांदा, ज्याला आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असं म्हणतो, ती कळालेली आहे. आणि ती इव्हन माझ्यासाठी पण अत्यंत नवीन होती की ज्या वेळेला 2 महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने ज्या 7 देशांमधनं, भारताच्या सीमेवरच्या 7 देशांमधनं जो एफडीआय आपल्याकडे येतो त्याची स्क्रुटिनी हा करण्याचा निर्णय घेतला, कारण ती ऑटोमॅटिक होता कामा नये. आणि आज आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मध्ये चायनाचे 200 प्रपोजल्स हे पेंडिंग आहे स्क्रुटिनीसाठी. पण याची सुरुवात ही आपल्याच एका मराठी माणसाने राज्यसभेमध्ये जे प्रायव्हेट बिल मांडलं होतं त्याचं जेनेसिस कुठेतरी त्या बिलामध्ये होतं. अशा प्रकारचं बिल आपल्याकडे मांडलं गेलं होतं. आपल्याकडे एफडीआयची स्क्रुटिनी नॅशनल सिक्युरिटीच्या पॅरामीटर्स मध्ये व्हावी ही मागणी केली गेली होती. आणि 2017 मध्ये अमेरिकेमध्ये असा कायदा केला गेला होता. सर, हे मराठी जनतेच्या पहिल्यांदा निदर्शनाला आपण आणून दिलेला आहे. अत्यंत मोठी बाब आहे. त्यासाठी मी अत्यंत मनपूर्वक आपले आभार मानू इच्छितो. सर, मला हा प्रश्न या स्वरूपाने एक विचारायचा आहे की आपण जवळपास 106 जे आता चायनीज ऍप्स बॅन केलेले आहेत, पहिले काही, नंतर आपण क्लोन ऍप्स बॅन केले, पण ज्याच्यावरती आपण आपल्या नॅशनल सिक्युरिटी, सॉव्हरेनिटी आणि इंटेग्रिटीचा जो क्लॉज आहे आपल्या IT ऍक्ट मधला तो इन्व्होक केलेला होता. आणि या संदर्भामध्ये आपली जी प्रायव्हेट माहिती आहे, आपण ज्या पद्धतीने सांगितलं की डेटा हा 21st सेंचुरी मधलं ऑइल आहे आणि त्याच्यावरनं सगळं केंद्र आहे हे, तर हा चीनकडे जातो. पण सर, हे ऍप्स तर आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. मग अशा स्वरूपाने आपल्या नॅशनल सिक्युरिटीला थ्रेट असताना, काही देशांमध्ये या ऍपच्या विरोधामध्ये ऍक्शन घेतली गेलेली असताना आपण हे बॅन करण्यासाठी आपल्याला गलवानच्या संघर्षाची वाट बघावी लागली का? कारण तसा चीनकडनं हा आपल्याला थ्रेट आहेच आहे. तर हे ऍप्स बॅन करण्यात आपल्याला विलंब लागला का? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा माझा आहे की हा जो ट्रेड डेफिसिट आहे, हा माउंटिंग ट्रेड डेफिसिट आहे, आणि हा ट्रेड डेफिसिट कमी करण्यासंदर्भात जसं आता प्रोफेसर दाभाडेंनी पण सांगितलं की मोदी आणि शी जिनपिंग यांच्या इन्फॉर्मल टॉक्स मध्ये पण हा विषय आलेला होता, पण अजूनही तो कमी झालेला नाहीये. तर आपल्याला हा ट्रेड डेफिसिट कमी करणं हे पॉसिबल आहे का? आणि सर, तिसरा एक माझा छोटा महत्वाचा प्रश्न आहे जो सगळ्याच भारतीयांच्या मनामध्ये, जर खरंच आम्ही हा जो $73 बिलियन जो इम्पोर्ट आहे, आज ठिकठिकाणी चायनीज गुड्सने आमचं मार्केट ओव्हरफ्लडेड झालेलं आहे, याच्यावरती बॅन टाकणं पॉसिबल आहे का? आणि त्याच्यात आपलं काय आर्थिक नुकसान होणार आहे? कारण चीनचं आर्थिक नुकसान किती होईल सांगता येते, कारण चीनचा फक्त 4% व्यापार भारताबरोबर आहे, पण भारताचं आर्थिक नुकसान किती होईल याच्यावरती कृपया सर आपण प्रकाश टाकावा. फार उत्तम प्रश्न आहे. अलीकडच्या काळामध्ये भारताने जे एफडीआय वरती निर्बंध आणलेले आहेत 7 देशांसाठी, ज्याच्यापासून तुम्ही सुरुवात केली, ते 7 देशांच्या आजूबाजूच्या 7 देशांवरती निर्बंध घातले असले तरी आपला मुख्य रोख कोणावरती आहे हे स्पष्ट आहे. आणि मी सांगू इच्छितो की तो चीनवरतीच त्याचा रोख आहे. फक्त चीनला आपण सिंगल आउट जर केलं
तर WTO मध्ये त्याचं प्रत्यंतर येईल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये. म्हणून आपण काय केलं की सगळ्याच आपल्या परिसरात आजूबाजूच्या सगळ्या देशांवरती ते लागू केलेलं आहे. पण त्याच्या मधली खरी गोम आहे की चीन, त्याच्यामधली खरी गोम. दुसरी गोष्ट, आपण जे 106 ऍप आहे, 59 आणि नंतर आणखी काही असे 106 जे चायनीज ऍप आपण बॅन केलेले आहेत, त्याला आपल्याला वेळ लागला का? हा पण प्रश्न ट्रिकी आहे. मला असं वाटतं की आता तुम्ही पहा, टिकटॉक वरती बॅन आणण्यासाठी अमेरिकेमध्ये पुष्कळ महिन्यापासून चर्चा आहे, परंतु त्यांना अजूनही तो निर्णय घेता आलेला नाही. चीनला घाबरून नाही, काही घाबरायचं कारण नाहीये त्यांना. मात्र या सगळ्या गोष्टींचे साध पडसाद असे उमटत राहतात म्हणून त्यांनी अजूनही तो निर्णय घेतलेला नाही. कदाचित तो पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये घेतील. त्यामुळे एवढा मोठा निर्णय घेताना 10 वेळा विचार करावा लागतो की याचं प्रत्यंतर कशामध्ये येणार आहे. परंतु आपण तो धाडसीपणाने घेतला. तुम्हाला जर असं वाटत असेल की इट इज लेट, मला तसं वाटत नाही. इवन इफ इट इज लेट, बेटर लेट दॅन नेव्हर. दिस इज द प्रिन्सिपल दॅट हॅज बीन यूज्ड. आणि त्यामुळे मी संपूर्णपणे 100% मी समर्थन करतो. आपण जे चायनीज ऍप्स वरती बंधनं घातलेली आहेत त्या बंधनांचं मी 100% समर्थन करतो. तिसरा प्रश्न, ट्रेड डेफिसिट जे आहे चीन आणि भारत यांच्यामध्ये, मी सांगितल्याप्रमाणे आपला व्यापार जो आहे तो $93 अब्ज आहे. त्यापैकी $75 अब्ज आपण विकत घेतो आणि $18 अब्ज ते विकत घेतात आपल्याकडून. म्हणजे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे काही प्रमाणामध्ये. तर याच्यावरती आपल्याला हे कसं काय कमी करता येईल, ते कमी करता येण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ते सरकार चोखाळत आहे. उदाहरणार्थ बायलॅटरल टॉक. आणि एक लक्षात घ्या, बायलॅटरल डेफिसिट इज नॉट रायझिंग. इन द लास्ट 3 years बायलॅटरल डेफिसिट हॅज कम डाऊन. म्हणजे आपल्या डिप्लोमसीचा फायदा झालेला आहे. काही प्रमाणात कमी झालेला आहे, पण आणखी खूप मोठ्या प्रमाणावर कमी होणं आवश्यक आहे. आता इथे तुम्ही लक्षात घ्या, आपण चीनला काय विकतो आणि चीनकडून आपण काय घेतो हे जरा लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण सगळ्या लोकांच्या मनात प्रश्न आहे की आपण चीनच्या सगळ्या वस्तूंवरती बंदी घालायची. इमोशनली भावनावश होऊन असे निर्णय घेता कामा नयेत, हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. आपण चीनकडून काय विकत घेतो ते आता आपण बघूया. काही गोष्टींवरती जरूर बंदी घालता येईल. चीनकडून आपण विकत घेत होती इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मशिनरी, सेलफोन्स, डेंजरस, हेवी मशिनरी, टेलिकॉम, पॉवर, प्लास्टिक टॉयज, अगदी डिस्पोजेबल आहे. फार्मा इम्पॉर्टंट, फर्निचर, फर्टिलायझर, टेक्सटाईल्स, फूड. यापैकी काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्याच्यावरती आपण बंदी घालणं मूर्खपणाने करणार नाही. फर्निचर बंदी घातली काही फरक पडत नाही. मुद्दा फर्टिलायझर्स वरती अगदी आरामात, प्लास्टिक टॉय अगदी अवश्य. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ज्याची आपल्याला भीती वाटते की फार्मास्युटिकल्स मध्ये जे क्रिटिकल इन्ग्रेडियंट्स असतात ते आपण चीनकडून आयात करत असतो आणि त्याला पर्याय नाही, कारण जगातला सगळ्यात मोठा निर्यातदार चीन आहे. म्हणजे आपल्याकडचे फार्मास्युटिकल इंडस्ट्री जी आहे ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर चालते. ती चीनमधून आपण औषधांचे इन्ग्रेडियंट जे आयात करतो त्यावर. आता चीनने जर त्याच्यावरती बंदी घातली तर आपल्याला दुसरीकडून मिळवताना खूप जास्त किंमत द्यावी लागेल किंवा त्या कंपन्यांना बंद करावं लागेल. ते औषधं तयार करायचंच बंद करावं लागेल. त्यामुळे काही गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह आहेत त्यातली सगळ्यात सेन्सिटिव्ह गोष्ट ही आहे क्रिटिकल फार्मा इन्ग्रेडियंट्स. त्याच्यावरती चीनने बंदी आणली तर आपली नॉट ओनली आपले फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला धक्का बसेलच, परंतु आपल्या पूर्ण हेल्थ सिस्टमला फार मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. परंतु जे
म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, प्लास्टिक टॉयज असतील, फर्निचर आहे, टेक्सटाईल आहे, फर्टिलायझर आहे, अगदी अवश्य त्याच्यावरती बंदी आणायचा किंवा हेवी ड्युटी लावून टाकायची हे आपल्याला शक्य आहे. आता भारताकडून चीन काय विकत घेतं पहा. दुर्दैवानं चीन स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला कन्सिस्टंटली भारी पडत आलेलं आहे. आपण चीनकडून जे घेतो त्यामध्ये काही गोष्टी अपरिहार्य आहेत जे इतर ठिकाणाहून मिळणार नाही. चीन मात्र भारताकडून ज्या गोष्टी घेतोय त्या कुठेही त्यांना मिळू शकतील अशा गोष्टी घेतो आहे. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचं ओर, म्हणजे मॅंगनीज ओर असेल, आयर्न ओर असेल, आयर्न अँड स्टील, प्लास्टिक्स, ऑर्गॅनिक केमिकल्स अँड कॉटन, हे आपले मुख्य आयटम आहेत एक्सपोर्टचे, त्याला पर्याय आहे. आता तर आयुर्विम्याला पर्याय आपल्याला माहिती आहे, परंतु या सगळ्या गोष्टींना चीनकडे पर्यायी देश आहेत पुरवणारे. मात्र चीनकडून आपण जे घेतो त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये चीनला पर्याय नाही. याचा विचार करूनच आपल्याला निर्णय घेतले पाहिजे आणि म्हणूनच असे निर्णय घेणं कधीच सोपं नसतं. परंतु काही गोष्टींवरती बंदी अवश्य आणता येईल आणि ती आणावी याच मताचा मी आहे. मात्र ती आणताना आपण WTO चे जे रेग्युलेशन्स आहेत त्याला कशी बगल देता येईल त्याचे एक्सपर्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते देऊन आपल्याला ते करता येणं शक्य आहे अशी माझी भावना आणि भूमिका आहे. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. ओके, ऑलराईट. आता आपण बाकीचे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांचे प्रश्न घेऊया. तर सर्वात पहिले जे आहेत हँड्स असले गजेंद्र खेडकर, आपण आहात का? हो सर, अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. येस सर. थँक्यू सर. आणि एकदम प्लीज बी व्हेरी ब्रीफ, एकदम थोडक्यात प्रश्न विचारा. आपल्याला मॅक्झिमम पार्टिसिपंट्स आहेत, त्यांना सरांशी एक संवाद साधण्याची इच्छा असते, तर प्लीज लवकर विचारा आणि आपण कुठे बोलतात सांगा. हो सर. नरेंद्र सर. हा बोला. नमस्कार. नमस्कार खेडकर साहेब. नमस्कार. सुंदर प्रबोधन केलं तुम्ही या विषयावर, जे भारताला आवश्यक आणि सगळ्या नागरिकांना याचा नॉलेज येणं फार आवश्यक आहे. आणि माझा असं एक आपल्याला सूचना म्हणा किंवा थोडंसं सजेशन आहे की हे तुमचं जे ऍड्रेसिंग आहे हे कॉमर्स इंडस्ट्री, जे बिझनेसमॅन्स लोक आहेत त्यांना व्हावं आणि त्यांची जागरूकता व्यापार वाढवण्याकडे नसताना देशाचं एथिक्स, प्रिन्सिपल, ह्या ज्या गोष्टी भारत ज्या तत्वावर वर्ल्ड मध्ये उभा आहे त्या गोष्टी त्यांच्या मनात व्यवसाय म्हणून न करता ह्या गोष्टी त्यांना कळल्या पाहिजे, असं एक मला तुमच्याकडनं सूचित करायचं आहे. आणि तुम्ही इतके सुंदर नॉलेजेबल आहात. प्रायव्हेट प्रश्न मी सुद्धा संपर्कात असतो राष्ट्रीय विषयांच्या, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला आवर्जून जाणवतात की कुठेतरी आपल्याला उद्बोधन करणारा व्यक्ती फार कमी मिळतो. आणि मी आयोजकांचे सुद्धा धन्यवाद मानतो की खरंच तुमचा वेळ त्यांनी घेऊन आज आमच्या समोर प्रेझेंटेशन केलं, हे फार आवश्यक आहे. कॉमर्स इंडस्ट्रीला हे इतकं आवश्यक आहे आणि याचे खूप अजून पैलू आहेत. आपल्याजवळ आज वेळ कमी आहे त्यामुळे मी प्रश्न विचारत नाही तुम्हाला, पण ह्या गोष्टीचं उद्बोधन प्रत्येक सेक्टरला होणं आवश्यक आहे. आरबीआयचा प्रश्न तुम्ही केला, याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलेला आहे. HDFC मध्ये चीननी ज्यावेळेस केलं त्यावेळेस सुद्धा मी नरेंद्र मोदीजींना मेल करून, बीओमओ ऑफिसला मेल करून सुद्धा सांगितलंय दिस इज नॉट गुड. तर अशी जागरूकता होणं फार आवश्यक आहे. आणि तुमचं खरं ऍड्रेसिंग खूप सुंदर झालंय, याबद्दल काहीच नाही. आणि आयोजकांचे खरं मनापासून धन्यवाद मानले पाहिजे. आणि असं दर रविवारी तुम्ही जर ठेवाल तर अवश्य आम्ही पार्टिसिपेट होऊ. आणि खरंच सांगतो फार आवश्यक आहे. धन्यवाद सर. नमस्कार सर. प्रशांत वेगी आहेत सर. आपण 2-3 प्रश्न घेऊया. एकच मिनिट आहे मनीष सर. मान्य आहे आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न करूया. मात्र मी या सगळ्या श्रोत्यांना, वाचकांना, दर्शकांना मुद्दाम सांगू इच्छितो की माझा स्वतंत्र एक्सक्लुझिव्ह ब्लॉग आहे, स्वतंत्र चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती 350 व्हिडिओ माझे टाकलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवरती. तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. माझा URL आहे डॉक्टर नरेंद्र जाधव वर्ल्ड. डॉक्टर नरेंद्र जाधव वर्ल्ड, कुठेही स्पेस मध्ये नाही, एकत्रच द्यायचं.
D कॅपिटल, N कॅपिटल, J कॅपिटल, W कॅपिटल. या URL वर तुम्ही जर गेलात आणि क्लिक केलं ऍक्सेप्ट म्हणून, सबस्क्राईब वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला लगेच तुम्हाला त्यातून उपलब्ध होऊ शकतील वेगवेगळ्या विषयावरती केलेली अनेक भाषणं. त्यामुळे प्रबोधनाच्या दृष्टीनं तुमच्याकडे, आता तुम्ही म्हणताय दर रविवारी मी यावं, ते काय शक्य होणार नाही, परंतु मी जे प्रबोधन केलेलं आहे त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. आपण कृपा करून त्याचा फायदा घ्या आणि माझ्या चॅनलला डॉक्टर नरेंद्र जाधव वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी आग्रही विनंती आहे. आपण आता 2-4 प्रश्न एकत्र घेऊया आणि मग त्याचं एकत्र उत्तर मी. बिलकुल सर. प्रशांत तुम्ही आज जोडलेले, प्रशांत विघे. हा सर, विचारा प्लीज. जाधव सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रशांत विघे, मी अमरावतीवरून बोलतो आहे. माझा प्रश्न एक छोटासा आहे की तुम्ही असं बोलत असताना असे म्हणाले की जगामध्ये दुसऱ्या नंबरची विकसित होणारी अशी अर्थव्यवस्था ही भारताची आहे आणि 2014 मध्ये भारताचा GDP हा 8.5% होता. बरोबर. त्यानंतर सातत्याने हा GDP कमी होत आहे. याला विकसित अर्थव्यवस्था आपण म्हणणार का? माझा एवढा छोटासा प्रश्न आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर विवेक पवार, आपण आहात आपल्याशी. विवेक पवार सर. नमस्कार सर. नमस्कार, बोला. Thank you so much for giving me the opportunity to raise questions, and thank you so much Narendra Jadhav sir for such a informative session. सर, माझा प्रश्न छोटासा आहे की जो आपल्या इंडिया आणि चायनामध्ये ट्रेड आहे त्यामध्ये जे मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस आहेत किंवा जे ट्रेडर्स आहेत, स्मॉल ट्रेडर्स, त्या या इंडिया चायना ट्रेडवरचा यांच्यावरती काय इफेक्ट होणार आहे? म्हणजे ह्या लोकांचा पण आपल्याला थोडंसं ऍड्रेस करता आलं तर. थँक्यू सर. सुखदेवजींनी प्रश्न विचारला, तर सुखदेवजी आपण आहात का? हो सर, हो. येस सर. थँक्यू सर. मनीष सर, शैलेंद्र सर आणि जाधव सरांचे खूप धन्यवाद सर. खूप चांगले इन्साइट्स मिळाले सर. सर, माझा प्रश्न असा आहे की एकीकडे आपण आत्मनिर्भर भारत हे स्वप्न उराशी बाळगून देशांतर्गतच वस्तूंच्या उत्पादनावर भर देतो आहोत आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनी सामान्य माणसाला देखील चांगली भुरळ घातलेली आहे. पण दुसरीकडे मात्र चीन मधील कंपन्यांना आपण आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आमंत्रित करण्याची भाषा देखील करतो आहोत. तर यातून जो विरोधाभास एक प्रकारचा समोर येतो आहे, हा विरोधाभास सामान्य माणसांनी कसा समजून घ्यायचा, भारतीय माणसांनी कसा समजून घ्यायचा, असा माझा प्रश्न आहे. थँक्यू सर. सर, आपण रिप्लाय करू शकता? मी या 4 प्रश्नांची उत्तर देईन. जी सर. एक प्रश्न अजून? नाही सर, प्लीज गो हेड. ओके, उत्तर देऊ याची? जी सर. ओके, ऑल राईट. हे पहा, प्रशांतचा प्रश्न असा होता, अमरावतीच्या प्रशांत यांचा प्रश्न असा होता की जगातल्या दुसऱ्या नंबरची विकसित अर्थव्यवस्था. नाही, तुम्ही ते चुकीचं समजलात. माझा म्हणण्याचा आशय असा आहे की ग्रोथ रेट म्हणजे विकासाचा जो दर आहे तो चीनचा मॅक्सिमम होता. जगातला नंबर 1 वेगवान अर्थव्यवस्था ही चीनची होती आणि नंबर 2 ची वेगवान अर्थव्यवस्था भारताची होती. याचा अर्थ त्या दोन्ही देश अजून विकसित म्हटले जात नाहीत. विकसित देशाची व्याख्या वेगळी आहे, परंतु आर्थिक विकासाचा जो दर आहे तो चीनने एकेकाळी 11% नेऊन ठेवला होता आणि सातत्यानं 25 वर्ष तो तेवढा मेंटेन केला होता 10%च्या वरती, विच वॉज अ मिरॅकल. भारताचा विकासाचा दर मॅक्सिमम लेवलला पोहोचला, ती लेवल होती 9.3% आणि ते झालं 2011-12च्या सुमारास. आणि त्यानंतर मात्र त्यामध्ये स्लो डाऊन झालेला आहे. निगेटिव्ह ग्रोथ पर्यंत आपण गेलेलो नाही, परंतु आर्थिक विकासाचा वेग चीनचाही कमी झाला, भारताचाही कमी झाला. चीनच एक वेळ अशी आली की चीनचा आणि भारताचा दोघांचाही विकासाचा दर 7%वरती आला होता. म्हणजे चीन 11% पासून 7% आली आणि आपण 9.3% पासून आपण 7% आलो. नंतर तर असं झालं की भारताचा विकासाचा दर किंचित वाढला, 7.1, 7.2% पर्यंत गेला आणि चीनचा मात्र 7%च्या खाली आला, 6.9% वरती आला. त्यावेळी आपल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी लिहायला सुरुवात केली
की भारताने चीनवर आघाडी घेतलेली आहे. मूर्खपणा आहे. म्हणजे तसं असं तर मला आनंद झाला असता. एका वर्षाचा जीडीपीचा ग्रोथ रेट जास्त असणं याचा अर्थ आघाडी घेणं असा नाही. मी सुरुवातीलाच सांगितलंय, आज मितीला चीनची अर्थव्यवस्था ही आपल्या अर्थव्यवस्थेच्या 5 पटीनं मोठी आहे आणि मोठ्या बेसवर जास्त ग्रोथ रेट अचीव्ह करणं फार कठीण काम असतं. आता अमेरिकेची अर्थव्यवस्था एवढी मोठी आहे, त्यांच्याकडे विकासाचा दर किती असतो माहितीये का? मॅक्सिमम किती असतो? 3.5%. मॅक्सिमम 3.5%. कारण बेस एवढा मोठा आहे ना, त्या मला छोट्याच वरती मोठा ग्रोथ रेट अचीव्ह करणं हे तुलनेने सोपं असतं. त्यामुळे जे झालेलं आहे ते भारत हा विकसित देश नंबर 2 आहे असं म्हणण्याची चूक मी करणार नाही. विकासाचा दर जो आहे तो सर्वात जास्त वेगवान चीनचा होता, नंतर भारताचा नंबर 1 झाला. ही परिस्थिती आहे आणि आता कोविड मध्ये तर चित्र बदलून गेलेलं आहे. आता तर असं म्हटलं जातंय, आता या क्षणी असं म्हटलं जातंय अलीकडच्या काळात जगातल्या सगळ्या देशांमध्ये अमेरिकेचा विकासाचा दर सगळीकडे मोठं मंदी म्हणजे महामंदी येणार आहे. अमेरिकेचा विकासाचा दर -10% होऊ शकतो. -10%. युरोपचा विकासाचा दर -10% होऊ शकतो. जो 2च देश असे म्हटले जातात की जिथे विकासाचा दर पॉझिटिव्ह राहील आणि तिथे चीनचा दर हा 2% राहील असा एका मोठ्या संस्थेने अंदाज केलेला आहे. भारताचा विकासाचा दर आहे तो 0च्या खाली थोडासा जाऊ शकतो. आपल्या वित्तमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की 0च्या खाली जाणे शक्यच नाही आणि आपल्या रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी म्हटलंय की 0च्या खाली जाऊ शकतो. व्यक्तिशः मला असं वाटतं की या वर्षी 0च्या खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु नंतर रिकव्हरी होईल. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याचे हे अनिष्ट परिणाम अपरिहार्यपणे झालेले आहेत आणि आणखी काही काळपर्यंत होत राहणार. दुसरा प्रश्न होता विवेक पवार यांचा, एमएसएमई वर काय परिणाम होतील? डायरेक्टली एमएसएमई वरती परिणाम होतील यापेक्षा मोठ्या कंपन्यांशी संलग्न असलेल्या जे एमएसएमई आहेत त्यांना वेगवेगळे कंपोनंट वेगवेगळे पार्ट सप्लाय करणाऱ्या त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो असं मला वाटतं. सुखदेव यांचा प्रश्न आहे की आत्मनिर्भर भारत, आपण एकीकडे आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो तर दुसरीकडे चीन मधून इन्व्हेस्टमेंट करायला मान्यता देतो. चूक, आपण ती मान्यता देत नाही. किंबहुना चीन मधून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे आपण अभिमानाने मी मगाशी म्हटले की आपल्याकडे 487 अब्ज डॉलर एवढी परकीय चलन आहे. चीनकडे किती परकीय चलन आहे तुम्हाला माहिती आहे का? 3000 अब्ज मिलियन डॉलर्स, 3000 बिलियन डॉलर्स, म्हणजे आपल्या 6 पटीनं. आपले उच्चांक आहेत तो 487 आहे, त्याच्या 6 पट रिझर्व त्यांच्याकडे आहेत आणि त्यामध्ये हाँगकाँगच्या रिझर्वचा समावेश नाही. हाँगकाँगचे रिझर्व हे त्यांचे समजले जातात 1 कंट्री 2 सिस्टम्स मध्ये, जे आता वादाचा मुद्दा झालेला आहे. आता त्यांच्याकडे एवढा परकीय चलनाची एवढी गंगाजळी आहे तर त्याचा वापर करून चीन सगळीकडे घुसखोरी करत आहे. आफ्रिकेमध्ये सगळ्यांना मदत देऊन. आता इराणने आपल्याला झटका जो दिला ते चाबहार पोर्टचं जे प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये चीनने, इराणची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, चीनने त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत आयोजित केल्याबरोबर इराणने आपली मान्यता काढून घेतली. आपल्या एका मोठ्या प्रकल्पाला, रेल्वेच्या प्रकल्पाला जी मान्यता दिलेली होती आणि तो करार झाला होता त्यातून माघार घेतलेली. त्याचं कारण काय? तर अमेरिकेने इराणवरती निर्बंध लादले, त्या निर्बंधांचं कठोर पालन अमेरिकेच्या सगळ्या मित्र देशांनी केलं पाहिजे असा त्यांचा हट्ट होता आणि तो हट्ट आपण मानला आणि ते निर्बंध आपण लागू केले. त्यामुळे इराण नाराज झाला भारतावरती आणि इराण आपल्याला जो ऑइलचा सप्लाय कन्सेशनल रेटने करत होता ते त्यांनी थांबवलं, त्यावरती बंदी आणली, म्हणजे कन्सेशन द्यायचं बंद केलं. या आंतरराष्ट्रीय राजकारणात या सगळ्या गोष्टी घडतच असतात. मात्र आज मितीला चीन मधून जी इन्व्हेस्टमेंट येणार होती, गुंतवणूक मोठ्या प्रमाणात जी होते आहे सगळीकडे झालेली आहे, तर चीन मधून येणारी गुंतवणूक आपण आता त्या प्रकल्पाचा पुनर्विचार करतो आहोत असं आपण सांगितलेलं आहे.
पुनर्विचार करतो आहोत. म्हणजे वी मे नॉट अलाव देम. पूर्वी ज्याला मान्यता दिली होती असं सुद्धा आपण नाही म्हणण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. आणि हा म्हणजे ऍप्सवरती आणि मोठ्या ऍप्सवरती बंदी घालणे आणि चीनच्या उद्योगांना म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला इथे बंदी नाही घालायची, पण पुनर्विचार करायचा आणि पुढे ढकलायचं, ही अतिशय इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी आपण वापरतो आहोत आणि ज्याचा परिणाम होतो आहे. आज तुम्हाला मी सांगतो की जगभरामध्ये चीनची छिथू चाललेली आहे आणि सगळ्यांना कळलेलं आहे की हा देश काय करतो आहे, सगळीकडे घुसखोरी कसा करायचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणूनच चीनने फार मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन सुरू केलेली आहे जगभरातल्या लोकांचं मतपरिवर्तन व्हावं आणि चीन बद्दल जी वाईट भावना तयार झालेली आहे ती बदलावी आणि याच्यावरती बिलियन्स ऑफ डॉलर्स आर बीइंग स्पेंट ऑन क्रिएटिंग दी स्टोरीज. तुम्ही पाहाल की आपल्या देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये टॉप एड म्हणजे एडिटोरियलच्या बाजूला मोठे मोठे लेख छापून येतात. सगळं चीनचं समर्थन करणारे की म्हणजे एक्सप्लेन करणारे की अरे तुमच्याकडे आपलं काही प्रॉब्लेमच नाहीये भारत आणि चीन मध्ये, आपण फार जुने दोस्त आहोत आणि उगाच तुमचा गैरसमज झालेला आहे, अशा प्रकारचं सांगणारे लेख सातत्यानं सगळ्या म्हणजे रिजनल मीडियम मध्ये सुद्धा छापून येत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी जर्नलिझम मध्ये गुंतवणूक केलेली आहे. असा एक मोठा न्यूज आयटम अलीकडे येऊन गेलेला आहे आणि त्यात पूर्णपणे तथ्य आहे असं मला वाटतं. सर आपण आता नेक्स्ट राऊंड घेऊया. अप्रतिम उत्तर आपले सगळे आहात. सर हे डॉक्टर मंगेश आचार्य सर, म्हणजे 3-4 प्रश्न परत कंबाईन करून घेऊया. हो हो हा सर, नमस्कार सर. मंगेश आपण कुठे बोलत आहात? उत्कृष्ट विश्लेषण या ठिकाणी झालेलं आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की अमेरिका आणि चीनच्या दरम्यान जो नवीन तणाव निर्माण झालेला आहे त्या तणावाचा लाभ आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, परंतु ही भारतासाठी सुवर्ण संधी ठरू शकेल का? कारण भारतासाठी प्रशांत जोशीजी आपल्याशी प्रश्न विचारतात. प्रशांत जोशीजी आपण आहात? हो हो हो, प्लीज विचारा प्रश्न आपला. बोला प्रशांत जोशींचा प्रश्न. हा जाधव साहेब. हा बोला बोला, ऐकतोय मी. बोला सर, आवाज येतोय तुमची. शत्रू नंबर 1 सिलेक्ट करण्यामध्ये चूक केलेली आहे का? काय? सॉरी परत बोला. शत्रू नंबर 1 हा सिलेक्ट करण्यामध्ये चूक झालेली आहे का? की त्याच्यामुळे आता आपल्याला चीनच्या विरुद्ध आता लगेच आता एवढी जाग आली आणि म्हणजे जसं एखादा मला असं वाटते की एखादा गल्लीतला एखादा मोठा पैलवान असेल तर आपण त्याच्या घरासमोरून जायचं नाही, पण तो मात्र आपल्याकडे येऊ शकतो, हे आपण कदाचित चुकलो असं वाटत नाही का या सगळ्याच्या मध्ये? दोन्ही मागचे सगळे तिन्ही गव्हर्नमेंट. थँक्यू. भालचंद्र प्रश्न आपण अजून घेऊया. ओके हो प्लीज. भालचंद्र दातीजी. हा नमस्कार साहेब. काय? हा माझा प्रश्न आहे की बऱ्याच चायनीज कंपन्यांचं ऑलरेडी भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे प्रोजेक्ट्स मध्ये. आवाज येतोय सर? हो येतोय, प्लीज बोला. जसं नोएडा, ग्रेटर नोएडा, पुण्याला चाकणच्या जवळ, इव्हन मुंबईला पण बऱ्याच कारखान्यांमध्ये चायनीज कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. आता त्या प्रोजेक्टचं काय होणार? कारण या सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच अडचणी येऊ शकतात का? शेवटचा प्रश्न आहे. थँक्यू. शेवटचा प्रश्न आहे प्रशांत धर्माधिकारी जी. प्रशांत जी प्रश्न विचारा. हा सर नमस्कार. बोला. नमस्कार. नरेंद्र सर जेव्हा कुलगुरू होते तेव्हा मी MA इंग्लिशचा विद्यार्थी होतो पुणे विद्यापीठात. आज परत एकदा 10 वर्षानंतर वगैरे पाहतोय सर, छान वाटलं. मी साहित्याचा विद्यार्थी आहे
माझा प्रश्न थोडासा, आजचा सगळे तज्ञ मंडळी इकॉनॉमिक्स आणि या गोष्टीबद्दल बोलतायत. सरांनी टागोरांवर पण सरांचं जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं होतं तेव्हा मी विद्यार्थी म्हणून हे झालो होतो. माझा प्रश्न असा की चायनाशी साहित्य आपल्याकडे, जसं खानखोज यांनी तिथं जाऊन खूप मोठं काम केलंय आणि आता फार फिल्म जे फेस्टिवल झालं त्याच्यामध्ये खूप सुंदर डॉक्युमेंटरी दाखवली, त्यांना ब्लॅक मदर म्हणायचे. त्यांनी ते चायनामध्ये जाऊन खूप मोठं काम केलं, आपले डॉक्टर भारताचे. किंवा अन्य जी मंडळी आहे, किंवा आपले बोधीवर्मन असेल, किंवा आता एक नवीन नॉव्हेल आली आहे याची अश्विन संगीची, द वॉल्ट ऑफ विष्णू, त्याच्यात चायनाचा फार वेगळ्या अर्थाने उल्लेख केलेला आहे. तर एवढं आपलं जर त्यांच्याशी बौद्ध धर्माचं पण त्यांच्याशी आपलं खूप चांगलं हे आहे, तर हे बरोबर आहे की त्यांनी आता हा विचार घेतलाय वगैरे. पण याच्यात आपण काही असं करू शकतो का? असं का ती सोसायटी एवढी हे झाली, ज्याला कम्युनिस्ट म्हणतो आपण, तरी बुद्धिझम आणि या सॉफ्ट पॉवर्स म्हणून आपण ते एक्सप्लॉइट करू शकतो का? कारण आता एकदम आपण सगळे रागात आहोत, हे शत्रू नंबर 1, बरोबर, अगदी बरोबर. परंतु असं काही, कॅन वी स्ट्राईक दिस कॉर्ड इन, कॅन वी इन्व्हेस्ट इन टू इट एज अ सॉफ्ट पॉवर, असा माझा प्रश्न आहे. थँक्यू. ओव्हर टू यू सर. फार सुंदर प्रश्न आहे प्रशांतजी, थँक्यू व्हेरी मच. पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी तुम्ही आहात याचा मला अतिशय आनंदाने अभिमान वाटतो की तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलेला आहे. मंगेश आचार्य यांचा प्रश्न होता की US चायना, अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये जो संघर्ष चाललेला आहे त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे. भारतावरच नाही, सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे आणि होतो आहे. की ज्यावेळी दोन दिग्गज भिडतात एकमेकाला, दोन मोठ्या शक्ती एकमेकाला, त्यावेळी इतरांवर परिणाम होणं अपरिहार्य. परंतु मला असं वाटतं की एक कारण चीनने आपल्या सीमेवर आगळीक करण्यासाठी ही वेळ निवडण्याचं एक कारण असं आहे की आपण अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि ते त्यांना सहन होणे शक्य नाही. त्यामुळे भारतावरती या दोन्ही देशांमध्ये जे चाललेलं आहे त्याचा अपरिहार्य परिणाम संपूर्ण जगावर, भारतावर नाही संपूर्ण जगावर होणार आहे. प्रशांत जोशींचा प्रश्न होता की शत्रू नंबर 1 हा सिलेक्ट करण्यामध्ये आपली काही चूक झाली का आणि आपल्याला आता राग आली का? खरं म्हणजे आपल्याला आता राग आली असं मला वाटत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी चीनच्या विरुद्ध इशारा खूप पूर्वी दिला होता. जनरल JPP थोरात यांनी चीनच्या विरुद्ध इशारा 1962 सालच्या युद्धाच्या आधी दिला होता. नंतर 1962 नोव्हेंबर मध्ये जे युद्ध झालं, छोटं युद्ध झालं, ज्याच्यामध्ये आपला दारुण पराभव झाला आणि त्याचा धक्का घेऊन आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा त्यानंतरच्या सव्वा वर्षामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे ही परंपरा आहे. मधल्या काळामध्ये आपले संबंध सुधारले होते, परंतु आता चीन हा देश इतका कॉन्फिडेंट झालेला आहे आपल्या शक्तीमुळे, म्हणजे कमावलेल्या शक्तीमुळे, की पूर्वी कधीही नव्हता एवढा ॲरोगन्स त्यांच्याकडे आला. ॲरोगन्स, चीनी लोक हे ॲरोगन्स बद्दल प्रसिद्ध कधीच नव्हते. मितभाषी, शांतपणे काम करणारे असेच आपण पाहिलेले आहे. मात्र तुम्ही एक लक्षात घ्या की WTO जे आपलं WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांचा जो प्रमुख नेमण्यात आला काही वर्षांपूर्वी तो इरिट्रियाचा नागरिक आहे आणि तो निवडून आला, त्या पदावरती त्याची निवड झाली, तिथे चीनचा मोठा हात होता. त्यामुळे त्याने WHOचा मुख्य अधिकारी म्हणून ज्यावेळी वुहान व्हायरस ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी चीनने ज्या गोष्टी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचं समर्थन WHOच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमुखाने केलं. आणि अमेरिकेने ज्यावेळी वुहान व्हायरस याला म्हणायला सुरुवात केली त्यावेळी चीन सावटाळला अक्षरशः देश. आणि चीन, अमेरिकेने ते योग्य तेच म्हटलं होतं कारण सुरुवात तिथूनच झालेली आहे. त्यावेळी ज्यावेळी हे असं सांगण्यात आलं त्यावेळी
WHO ला दिलेली आर्थिक ओघ जो आहे अमेरिकेकडून, अमेरिका मॅक्सिमम मदत देते सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांना, तर अमेरिकेने तो ओघ बंद केला, तो निर्णय घेतला. कारण त्यांनी निर्भत्सना केली याची, जो प्रमुख आहे WHO त्याची निर्भत्सना केली, जाहीर निर्भत्सना, आणि तो ओघ कमी केला. चीनने सांगितलं की डोंट वरी, आम्ही देऊ पैसे, आणि त्याचा तो रोलच आहे, म्हणजे त्याच्याकडे पैशाची मस्ती म्हणतात तशी आहे. अमेरिकेच्या भूमिकेला ज्यावेळी अमेरिकेच्या भूमिकेला ज्यावेळी इतर देशांनी सपोर्ट केला, त्यामध्ये एक देश होता ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा काही लहान सहान देश नाहीये. ऑस्ट्रेलियाने ज्यावेळी अमेरिकेच्या भूमिकेला सपोर्ट दिला, त्यावेळी चीनचं ऑफिशियल वक्तव्य काय होतं तुम्हाला माहितीये का? ऑफिशियल वक्तव्य असं होतं की ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा पाळीव कुत्रा आहे, हे चीनने अधिकृतपणे म्हटलेलं आहे. हे धक्कादायक आहे. म्हणजे हा जो अहंकार, आर्थिक आणि लष्करी शक्तीचा जो अहंकार त्यांच्यामध्ये आता आलेला आहे, त्यातून ही अशी विधानं केली जात आहेत. पण हे आपल्याला नवीन नाही. आपल्याला 65 साली आपल्याला धक्का बसला होता, नंतर त्यामध्ये बदल झाले, असं वाटायला लागले की चीन बदलतो आहे, आणि भारत सरकारने, मोदीजींनी व्यक्तिशः व्यक्तिगत पातळीवर खूप प्रयत्न केले, आणि आपल्याला असं वाटत होतं की या दोन मोठ्या शक्ती एकत्र येऊन खूप चांगलं काम करू शकतात भविष्यामध्ये, असं आपल्याला वाटत होतं. परंतु त्याला मोठा धक्का या गोष्टींमुळे बसला. त्यामुळे आपल्याला आता जाग आली असं म्हणणं योग्य नाही. याच्याबद्दल वेळोवेळी लोकांनी जाणीव करून दिली होती, मात्र ती जाणीव जनमानसामध्ये पसरली नव्हती, ती यावेळी पसरलेली आहे. ही मात्र त्यातल्या जमेची गोष्ट आहे की यानंतर आपण प्रत्येक गोष्ट जरा विचार करून करणार आहोत. चीनच्या संबंधात, चीनच्या वस्तू विकत घेताना किंवा कुठल्याही बाबतीमध्ये आपण आता थोडासा काळजीपूर्वक आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. ही एक महत्वाची घटना आता घडलेली आहे. जी चायनीज इन्व्हेस्टमेंट, तिसरा प्रश्न मी विसरलो. चायनीज इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये जी झाली आहे त्याचं काय होणार मला माहित नाही, हे त्याचं उत्तर आहे. मी उलट तुम्हाला प्रतिप्रश्न करतो. तुम्हाला माहिती आहे का, खूप मोठ्या भारतीयांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चीनमध्ये इन्व्हेस्ट केली. ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था थोडीशी ढासळायला लागली, त्यावेळी फार मोठ्या संख्येने, म्हणजे एफडीआय, इनकमिंग एफडीआय बद्दल मी बोललो तुम्हाला की $50 अब्ज इनकमिंग एफडीआय. तुम्हाला माहिती आहे का, गेल्या 10 वर्षामध्ये आउटगोईंग एफडीआय पण फार वाढलेली. आउटगोईंग एफडीआय म्हणजे भारताने इतर देशांमध्ये केलेली गुंतवणूक. एरवी त्याचा आपल्याला अभिमान वाटेल, परंतु चीनमध्ये जी गुंतवणूक झालेली आहे त्या गुंतवणुकीचं काय होणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे चीनने भारतात केलेल्या गुंतवणुकीचं भवितव्य काय, याचं उत्तर भारतीय उद्योजकांनी चीनमध्ये केलेल्या गुंतवणुकीचं काय या उत्तरावर ते अवलंबून असणार आहे. चौथा प्रश्न फार उत्तम प्रश्न आहे की वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे सॉफ्ट पॉवर आहे, आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे साहित्याचा असेल, मूवीजचा असेल. तुम्हाला माहिती आहे का, भारतीय मूवीज अतिशय लोकप्रिय आहेत चायनामध्ये. 3 इडियट्स, दंगल, हे फार गाजलेले मूवी तिथे आहेत. आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी दंगल पाहिला त्यावेळी माझ्या बायकोने म्हटलं, अगं चीनचा राष्ट्रपती सोडून वेळ काढतो आणि आपण अजून दंगल पाहिला नाही, हे काय खरं नाही. मुद्दा काय आहे की बऱ्याच प्रमाणामध्ये ही एक लिंक आपल्यामध्ये आहे, आणि बौद्ध धर्म हा आपल्या मध्ये फार मोठा दुवा आहे. हे बघा, तुम्ही कृपा करून लक्षात घ्या की भारतामध्ये 9व्या शतकामध्ये ज्यावेळी बौद्ध धर्माचा ज्यावेळी ऱ्हास झाला 9व्या शतकामध्ये, त्यानंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती बौद्ध धर्माचा इतरत्र प्रसार झाला. म्हणजे जगभरामध्ये, चीनचा तर एकेकाळी राष्ट्रीय धर्मच बौद्ध धर्म होता, आणि पूर्व आशियाई देशांमध्ये, म्हणजे जो देश इथे जन्माला आला इथे अस्तंगत झाला, मात्र जगभरामध्ये पसरला. आणि म्हणूनच जगामध्ये भारताची जी ओळख आहे
ते पहिलं नाव येतं ते गौतम बुद्ध हे नेहमी येतं, हे लक्षात घ्या. आणि चीनच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा बौद्ध धर्माचा त्यांनी केलेला स्वीकार ही आपल्यामधलं एक आणखी मोठं सॉफ्ट पॉवर आहे. मला तर असंही सांगण्यात काही अभ्यासकांनी सांगितलेलं आहे की त्यावेळचे अनेक म्हणजे ज्यावेळी नालंदा विद्यापीठ मूळचं नालंदा विद्यापीठ ज्यावेळी नष्ट करण्यात आलं किंवा त्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवण्यात आली, त्यावेळेचे अनेक महत्वाचे ग्रंथ हे चीनमध्ये नेण्यात आले आणि तिथे ते ठेवलेले आहेत आणि त्याचं भाषांतर त्यांनी चीनी भाषांमध्ये केलेलं आहे. काही ओरिजिनल ग्रंथ सुद्धा तिकडे आहेत. तर त्यामुळे देर इज अ सॉफ्ट पॉवर दॅट वी कॅन यूज. बट राईट नाव आपल्यातला तणाव जो आहे तो अशा एका पातळीवर पोहोचलेला आहे तिथे सॉफ्ट पॉवरचं काम चालणार नाही. सॉफ्ट पॉवरचं काम केव्हा असतं? ड्युरिंग द पीस टाइम, नॉट ड्युरिंग द नॉट वॉर टाइम बट वॉर लाईक टाइम. त्यामुळे मला असं वाटतं की सॉफ्ट पॉवरचा आपण निश्चित उपयोग करू शकतो, परंतु ही वेळ सॉफ्ट पॉवरची नाही, ही वेळ ठामपणे पाय रोवून आपल्या जागी उभं राहण्याची आहे. आणि नेमकं तेच आपल्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे ते आपलं सरकार हे पूर्णपणे अभिनंदनाला पात्र आहे. माझ्याच नव्हे, भारतीयांच्याच नव्हे, तर जगातल्या अनेक देशांनी, अमेरिकेसारख्या देशांनी जाहीरपणे सांगितलं की ज्या प्रकारे भारताने हे हँडल केलेलं आहे त्याची आम्ही दाद देतो. हे अमेरिकेसारख्या पॉवरफुल देशाने मान्य केलेलं आहे. आणि मला ही गोष्ट निसंशयी भविष्य काळाच्या दृष्टीनं अतिशय आशादायी वाटते असं मला वाटतं. आणि इथे मी आता थांबणार आहे. आपल्या वेळेपेक्षा खूप जास्त वेळ गेलेला आहे. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनीष दाभाडे यांचे मनपूर्वक आभार. आणि हा जो नवीन इनिशिएटिव्ह त्यांनी चालू केलेला आहे, नवीन इनिशिएटिव्ह जो चालू केलेला आहे त्या इनिशिएटिव्ह बद्दल म्हणजे द इंडिया फ्युचर्स आणि त्यामध्ये चॅप्टर चालू केलेला आहे न्यू महाराष्ट्र डायलॉग, त्याचं उद्घाटन आजच्या या कार्यक्रमात औपचारिकपणे झालेलं आहे. त्यांच्या या पुढच्या वाटचालीला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. डॉक्टर शैलेंद्र दळवणकर आता आभार प्रदर्शन करतील. धन्यवाद जाधव सर. मी अत्यंत मनापासून आपले आभार मानतो. आपण वेळ काढला तर आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपलं किती बिझी शेड्यूल आहे आणि इथं वेळ काढून अत्यंत वंडरफुल स्पीच झालं. आणि हे करत असताना आज आपण आमचा जो महाराष्ट्र चॅप्टर आहे, न्यू महाराष्ट्र डायलॉग, हा जो आमचा व्यासपीठ आहे आणि ज्याचं आज उद्घाटनपर भाषण आपण दिलं आणि याचं उद्घाटन आपण केलं, याबद्दल मी या ऐतिहासिक क्षणासाठी मी आपला अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. ही एक सातत्याने चालणारी निरंतर अशा स्वरूपाची प्रक्रिया आहे. हा व्यासपीठ आम्ही जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे जेणेकरून इथं सर्व विद्यार्थी असो, प्राध्यापक असो, पत्रकार असो, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले मान्यवर असो, सामान्य नागरिक असो, यांनी यावं आणि यांनी आपल्या मनातले प्रश्न हे निर्भीडपणे वक्त्यांना विचारावेत, तज्ज्ञांना विचारावेत आणि तज्ज्ञांकडनं त्यांना फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन या संदर्भातली मिळावी. आणि मला असं वाटतं की आमचा जो पहिला पर्पज आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह झाला आहे. मी सर्व पार्टिसिपंट्सला अत्यंत मनपूर्वक सांगू इच्छितो की आता दर रविवारी आपल्याला आपण अशा स्वरूपाने या संपूर्ण जी आपली जी सिरीज आहे व्याख्यानमालेची, जे आपला न्यू महाराष्ट्र डायलॉग आहे इंडिया फ्युचर डायलॉगच्या अंतर्गत, हे आपण दर रविवारी अशा स्वरूपाने आपण वर्कआउट करणार आहोत. आणि पुढच्या रविवारी 11 वाजता आपल्याला जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, जिची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे, त्या संदर्भामध्ये डॉक्टर वसुधा कामत, ज्या SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आहेत आणि ज्यांनी हे नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरण तयार करण्यामध्ये ज्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे, त्या स्वतः मराठीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगणार आहेत की नेमकं ह्या नवीन शिक्षा धोरणाचे वैशिष्ट्य काय काय आहेत, त्यांनी आपल्या एकूण शिक्षण पद्धतीवरती कशा प्रकारचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी पुढच्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा आम्हाला अशा स्वरूपाने जॉईन व्हा. या सगळ्यांना आम्ही लिंक ज्या आहेत त्या वेळोवेळी फेसबुक पेजवरनं असेल किंवा व्हॉट्सअपवरनं असेल आम्ही पाठवू. मी अत्यंत मनपूर्वक नरेंद्र जाधव सरांचे
आभार मानतो. त्याचप्रमाणे मी प्रोफेसर मनीष दाभाडेंचे पण आभार मानतो की त्यांनी आज हा महाराष्ट्र चॅप्टर ओपन करण्यासंदर्भामध्ये पुढाकार घेतला आणि त्याची जबाबदारी ही माझ्याकडे दिली. अशा स्वरूपाचा हा संवाद जो आहे याच्यामुळे समाजामध्ये आवश्यक ती जागृती आपण निर्माण करणार आहोत. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले होते. सगळ्यांची नावं घेणं तर मला शक्य होणार नाही. विशेष करून डॉक्टर मोहन काशीकर हे पहिल्या क्षणापासून आतापर्यंत या कार्यक्रमाला जॉईन आहेत. डॉक्टर रमेश पेरकर या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले आहेत. मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 9 ऑगस्ट पुढच्या रविवारी पुन्हा एकदा डॉक्टर वसुधा कामत ज्या SNTTच्या एक्स व्हाईस चान्सलर आहेत त्यांना ऐकण्यासाठी, नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरणावरती ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि ह्या व्यासपीठाचा जास्तीत जास्त फायदा आपण सगळ्यांनी करून घ्यावा हे मी न्यू महाराष्ट्र फ्युचर डायलॉग या व्यासपीठाच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद. नमस्कार सर. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. या थँक्यू.